मित्र हो, संघर्ष गावरान पोल्ट्रीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तर मित्रांनो, हे असं माझं रसायनमुक्त प्युअर गावरान पोल्ट्री फार्म आहे. तर हे तुतीची बाग, या तुतीच्या बागामध्ये असे मुक्त संचार पद्धतीत कोंबडी कोंबडा सगळे पक्षी चरतात. तर दिवसभर असे तरते आणि असं जुगाड पद्धतीत मी असं पूर्ण 2 एकरासाठी कंपाऊंड केलेलं आहे. तर बेल्या मुंगूस बोक्या वगैरे नाही आला पाहिजे म्हणून थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि असं रोज कंपाऊंडच्या कडेला थोडीशी निगराणी राखावी लागते. निगराणी जर राखली तर आपण थोडंसं सिक्युरिटी म्हणून आपल्या पक्ष्यांना इजा वगैरे करून झाली नाही पाहिजे, याच्यासाठी थोडी चौकशी करणं खूप अत्यंत जरुरी आहे. आणि असे गावरान पक्षी खुल्या मैदानात नेमकं म्हणजे रसायनमुक्त, याला कुठल्याही पद्धतीचा रासायनिक चारा नसल्यामुळं पालक, मेथी आणि हे तुतीची बाग, तुती पण खूप आवडीने खातात. आणि मुक्त संचार पद्धतीत त्याचा व्यायाम वगैरे होते आणि निरोगी राहते. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि मला आता माझी सुरुवात असल्यामुळं मला थोडं सहकार्य करा, कारण आपलं हे जुगार पद्धतीत मुक्त संचार पोल्ट्री फार्म चालू केलेला आहे. याच्यामध्ये प्युअर गावरान असल्यामुळं प्युअर गावरान आणि बेरड हे दोनच ब्रीड आहे. तर या पद्धतीत पक्ष्याची थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि माझ्याकडं 15-20 शेळ्या पण आहे. त्या शेळ्या पण याच बागेमध्ये 1-1.5 घंट्यासाठी सोडून देत असतो. तर या पद्धतीत आपले पक्षी मुक्त संचारमध्ये नैसर्गिक वातावरणात पक्षी चरते. आणि